स्कूल बसच्या खाली येऊन एका वर्षाच्या चिमुकलीला काल आपला जीव गमवावा लागलेला आहे। मी त्याच खेतवाडी परिसरातील निर्मल निकेतन सोसायटी समोर आहे। अशाच प्रकारे काल दुपारच्या वेळेस एक बस जी आहे ती आता या ठिकाणी आली होती आणि त्या बसमध्ये आलेल्या आपल्या नातवाला घेण्यासाठी निर्मला व्यास त्या ठिकाणी आल्या होत्या आणि सोबत एक वर्षाच्या चिमुकलीला देखील त्या घेऊन आल्या होत्या। समोर ही इमारत पाहता याच इमारतीमध्ये जे आहे या व्यास राहत होत्या आणि या ठिकाणी आलेल्या बसमध्ये आपल्या नातवाला घेण्यासाठी आल्या असता त्यांच्यासोबत एक वर्षाचा अविरत व्यास देखील सोबत होता। त्या स्कूलमधून आपल्या नातीला घेतल्यानंतर त्या आपल्या खांद्यावरती काखेवरती त्या दुसऱ्या चिमुकलीला घेऊन जात असताना बस ड्रायव्हरला जे आहे ते दोघेही दिसले नव्हते आणि त्यानंतर त्या बस खाली त्या निर्मला व्यास आल्या आणि ती जी नात होती बसमधून उतरती बाजूला फेकली गेली आणि एक वर्षाचा अविरत व्यास जो आहे तो बस खाली आला आणि दुर्दैवी हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच त्याचा जागेवरतीच मृत्यू झाल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलीस स्थानकामध्ये ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्याला ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे। मात्र बसमधून उतरल्यानंतर बस ड्रायव्हरला ते दिसलं नाहीत का असा देखील आता प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। हेच गिरगावमधलं ते लोकेशन आहे आणि या ठिकाणी असे बस येत असतात। आजूबाजूला परिसरात राहणारे जे पालक असतात ते आपल्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जे आपल्या नातेवाईकांना घेण्यासाठी येत असतात। मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ पसरली असून हा सीसीटीव्ही देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता या बस ड्रायव्हरला कशा प्रकारची शिक्षा होईल, कशा प्रकारे त्याच्यावरती शाळा कारवाई करेल, पोलीस कशा प्रकारे कारवाई करेल हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तरी आता या परिसरामध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते। कॅमेरामॅन रोशनसह रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।